बाबू आहे कुठे काय आलं अरे सँडल ॲडमिट घेऊन बसायचा डाव्याला हलकासा पडदा झाला डाव्याला नमस्कार। आज आमच्या देवनगरी सामाजिक संस्थेच्या वतीने आम्ही आमच्या दिवाखाडी गावात मोफत नेत्र आज आम्ही आमच्या देवनगरी सामाजिक संस्थेच्या वतीने मोफत डोळे तपासणी शिबिर आयोजित केलेला। त्याच दरम्यान आम्हाला कळालं की आमचे मंडळाचे अध्यक्ष श्री नाना मोकाशी यांचा वाढदिवस होता। मग या सगळ्यासाठी आम्हाला पूर्णपणे आमच्या मंडळाचे अध्यक्ष नाना मोकाशी साहेब यांनी सहकार्य केलेला। तसेच हा कार्यक्रम करण्यासाठी आमच्या मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक श्री कोडविलकर साहेब याबाबतीत तुम्हाला पुढची माहिती देतील। देवनगरी सामाजिक संस्थेच्या कार्यकर्ते ह्या नात्याने मी आपणास कळवू इच्छितो की आमचे आदरणीय अध्यक्ष या संस्थेचे अध्यक्ष नाना मुखर्जी साहेब यांचा 41 वाढदिवस आम्हाला सर्वांना मिळून थाटामाटात साजरा करायचा होता। त्या निमित्ताने आम्ही बरेचसे असे उपक्रम आम्ही इथे राबवले गेले। त्यामध्ये आधार कार्ड आणि वृक्षारोपणसुद्धाही आम्ही इथे कार्यक्रम केलेला आहे आणि हा लोकोपयोगी कार्यक्रम व्हावा त्याकरिता आम्ही KB हाजी बच्चीवाली डोळ्यांचे हॉस्पिटल याच्या माध्यमातून मोफत नेत्र चिकित्सा तसेच मोफत चष्मा वाटप अल्पदरात आम्ही चष्मे दिलेले आहेत आणि मोफत नेत्र मोतीबिंदू चिकित्सा शस्त्रक्रिया हे करून द्यायचं आम्ही ते आयोजित केलेलं आहे। त्यांनी बऱ्याचशा लोकांना त्याचा लाभ झालेला आहे आणि ह्याकरिता सर्व शेकडोच्या संख्येने आमचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या उपस्थितीमध्ये हा संपूर्ण कार्यक्रम आम्ही पार पडला। देवनगरी सामाजिक संस्था या रजिस्टर संस्थेमार्फत नेहमी सामाजिक उपक्रम या मोकाशी किंवा त्यांच्या साथीदारांच्या निमित्ताने नेहमी होत असतात। पण आज आम्हाला वाटलं की एक सामाजिक उपक्रम वाढदिवसानिमित्ताने आरोग्य शिबिर ठेवण्यात यावी। त्यासाठी आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी असं नियोजन केलं की नेत्र शिबिर आपण आयोजन केलं पाहिजे आणि ज्येष्ठांना वरिष्ठांना जे काही लोकांना यांना नेत्राच्या दृष्टीने एक सामाजिक जीवन दिसलं पाहिजे त्या उपक्रमाने आम्ही एक सामाजिक उपक्रम केलं। त्यासाठी मला पाहुणे म्हणून निमित्त केलं होतं। सहजासहजी मी इथे आलो आणि एक चांगला उपक्रम मोकाशी साहेबांच्या हस्ते आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या हस्ते झालेली आहे पाहून मला एक आनंदाची बाब दिसून आली। यासाठी मी जाहीर आवाहन करतो की सामान्य नागरिकांनी नेहमी त्यांच्या संपर्कात राहावे। तेही स्वतः संपर्कात राहतात, वेळोवेळी ते सामाजिक उपक्रमातून लोकांशी संपर्क ठेवतात। माझं एवढंच म्हणणं आहे की या सगळ्या उपक्रमामध्ये त्यांना चांगला प्रतिसाद ज्या जनतेने दिला त्यांचा मी मनापासून धन्यवाद आभारी आहे।